पहिला ब्लॉग आहे, नवीन वर्षाचा आहे ना, आपल्याला प्रण घ्यायचा आहे. सो तू विचार कर तू काय प्रण घेणार आहे, मी पण विचार करते की मी काय प्रण घेणार आहे. नवीनच वर्षी पायाला काही तर लावून घेतलेलं आहे. हा भारी आला नवीन वर्षाचं नवीन एसी. शॉप मध्ये का होईना कुठेतरी एसी बसतोय. म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्या दुकानात एसी बसणार आहे. वर्षाचा प्रण घ्यायचा आहे तर मी तर घेतलेला आहे, परंतु काय प्रण घेतलेला नवीन वर्षाचा? नवीन वर्षाचा ना एक प्रण घेतला पाहिजे. हे गाइस, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. सो आजचा आपला नवीन वर्षाचा पहिला ब्लॉग आहे. सो तुम्हाला सर्वांना हॅपी न्यू इयर. यस, माझ्याकडून सुद्धा नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बट आपलं नवीन वर्ष आहे गुढीपाडवाचे, बट ऍज अ कॅलेंडर नुसार आपल्याला चालावं लागेल. त्याच्यामुळे हे जे नवीन वर्ष आहे याचे तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. आणि ह्या वर्षी खूप सारे मोठे मोठे स्वप्न बघा आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करा, असं मी आरोही सुद्धा सांगतो, तुम्हाला सुद्धा सांगतो आणि सगळ्यांनाच सांगतो. तुला पण सांगते. हा, मी तर पूर्ण मेहनत घेणार आहे भाऊ झोपायला. आणि नवीन वर्षाचा आहे ना, आपल्याला प्रण घ्यायचा आहे. सो तू विचार कर तू काय प्रण घेणार आहे, मी पण विचार करते की मी काय प्रण घेणार आहे. हा, तर मी सांगतो तुम्हाला मी ह्या वर्षी काय करणार आहे, प्रण घेणार आहे एक गोष्टीचा, आणि ते तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार. त्यासाठी तुम्हाला हा ब्लॉग आहे ना कंटिन्यू बघावं लागणार आहे. आता पहिले जायचं आम्हाला शॉपवरती जाऊन मला थोडं एडिटिंगचं काम आहे. तिथं बसल्या बसल्या मी एडिटिंगचं काम पण करतो. आणि आपले ना ऑनलाईन 2 पार्सल पण आलेले शॉपसाठी. मी थोडं डेकोरेटिव्ह गोष्टी मागवलेल्या होत्या, त्या गोष्टी सुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे. सो लेट्स गो टू द शॉप. तर आईने नवीनच वर्षी पायाला काही तर लावून घेतलेलं आहे. काय झालं तुमच्या पायाला? अगं माझी पायली तर ते जखम होती ना, ते काढलं असं. जखम होती? हो, ती अशी निब्बर झाली होती. मग ते दुखत नव्हते तुम्हाला इतके दिवस? सांगतो, हे बघ, याला पण आहे का? याला पण आहे. त्याचं निब्बर नाही ना, मग ते मम्मीचं असं लगे माझं कसं हालतोय, मम्मीचं एकदम टाईटच होतं दगडासारखं, ते निघत होतं ना. मग मला तर नाही आहे तसलं काही. तसं नाही तुम्हाला कोणला. मला दोघं पायाला कुठूनच नाहीये. हे आहे इथं पण आहे. कस काय झालंय तुम्हाला असं? एवढं नाही ना, ते किती जाड होतं. डायरेक्ट घुटण्यासारखं ते काय असतं त्याच्यासारखं दिसत होतं. आता बरं आहे का? मग ते कस काय कापलं त्यांनी? चाकूने कापलं? देऊन कापलं. हो माय, एवढं तर खड्डा कोण कापायचं पण बरं होतं ते. त्रास किती होते, गुतत होतं त्याच्यात, साडी गुतायची त्याच्यात. अरे देवा, त्रास होतो त्याचा. मग ते कापल्यावर पण तर त्रासच आहे आता की दुखल ते. आता जखम भरून जाईल. हा का? काय झालं तेरे को? चक्कर आने लग गई है. कोणते बैठने की स्टाईल आहे तुम्हारी? हर्षद, तू काय घेणार आहे नवीन वर्षाचा प्रण? मी घेणार आहे लवकर 1 लाख सबस्क्रायबर करायचं प्रण. अजून बस एकच. 1 लाख सबस्क्रायबर करायचा हा प्रण घेणार आहे. आणि ब्लॉग करायचा प्रण घे ना पहिले. हा, ब्लॉग करायचा हा ना, ब्लॉग नाही करायचा आणि 1 लाख सबस्क्रायबर करायचे. जाऊ दे आता, ब्लॉग घेतोय. टॉपर बनायचं प्रण घेतो. बापरे, दोघांपैकी एक तरी प्रण पूर्ण कर मग काय. ओके, चलो लेट्स गो. आणि तू का हेल्मेट वापरत नाही रे ते गाडीवरचं? ते किती भारी दिसतं तुला. हा, त्याच्यात केस आहे ना ड्राय पडता, ऑलरेडी खूप जास्त ड्राय पडलेले आहे. ते लॉंग रूटला चांगलं बसतं. तर आता आलोय आम्ही शॉप मध्ये आणि आपल्या किड्स शॉपची ना पूर्ण सिलिंग झालेली, फॅन सुद्धा लागलेले, लाईट पण लागलेले. वाव, आता किती छान दिसतं ना, आता कम्प्लीट वाटतंय. तर आम्ही शॉपवर आलो आणि ऋषी सर लागले आता त्यांचं पार्सल अनबॉक्स करायला. काय काय सर त्यामध्ये? अरे डॉग आहे त्यामध्ये. वाव, काउंटरवर ठेवायला किती सुपर आहे. कपामध्ये डॉग आहे. डॉगच आहे का रे ते? आणि या फ्रेम्स आहे. मला वाटलं थोडं मोठं असतील मध्ये येऊ शकत आहे. ओपन कर ना. मी ऑनलाईन बघितलं तर मोठं दाखवलेलं. अरे तिथे मेजरमेंट पण दिलेलं असेल ना, तुझे बघितलंच नसेल. आणि आता आहे ना मेन शॉपचं जे बाहेरचा एरिया आहे ना, तिथे सुद्धा सिलिंगचं काम चालू झालेलं आहे. म्हणजे हे जे वायरी दिसत होते किंवा मग इथे ना खूप जाळं वगैरे लागत होतं, तर आता त्याचं शॉर्टच नाही, मस्त पूर्ण प्लेन दिसेल आता. चिटकवायचंही वाटतंय है ना. भारी दिसतंय पण हा, छोटे पण भारी दिसतंय. 3 पत्ते मंगाय हे तुमने इथे. तर आता हे 3 पत्ते ना या साईडला लावायचे. एक इथे, एक खालीवरती नको, एका लाईनीत भारी दिसेल, ते मस्त दिसेल. पण त्याला ना ऋषी अशी एक फ्रेम पण पाहिजे रे, चौकोनी फ्रेम. मग ते ना असं सुन वाटतंय नुसतं लावून दिलेलं. त्याला ना एक चौकोनी फ्रेम पण भेटते ऑनलाईन मध्ये. पण मग ते असं मध्येच लावल्यासारखं नाही वाटत आहे. हो रे, आपण काहीतरी मग अजून डेकोरेटिव्ह करू त्या साईड. मिरर येणार आहे. हा, असं पण छान वाटेल. एक वरती एक खाली, एक नाही असं लावायचं आणि एक त्याच्या वरती अजून. एक त्याच्यावर असा
एवढं पण वरती नाही रे. बघू जे छान वाटलं तसं लावू. फायनली आता या शॉपचं ना कार्पेट सुद्धा उद्या लागणार आहे आणि एसी पण फायनल केले आम्ही. वाव, आता उद्या ना एसी पण येईल. तो डोअर पण आज फिट होऊन जाणार आहे, म्हणजे पूर्ण काम कम्प्लीट होईल या शॉपचं. तर आता ना आज आम्हाला मेन काम आहे आता दरवाजा इथं कडी लावून घ्यायची म्हणजे असं तिथंच राहील फिक्स. इथलं काम झालं. मग आता काही नाही, इथला आरशाच्या फ्रेम 2 आणि सिलिंगचं तर बाहेर. आणि या वायरी कशाची आहे मग? या दोन पहिले इथं ट्यूब होती त्याची वायर आहे ती काही कामाची नाही. बट याच्यात आपण एक प्रोफाईल लाईट घेणार आहे ना, तर ही त्याच्यासाठी सोडली. आणि आपल्याला ते खालचं कनेक्शन आता आहे ना चेंजिंग रूमचा फॅन सुद्धा बसतोय. हे फॅन देऊन त्यांना. शॉपचं एसी पण फायनल झालेलं आहे. भरपूर साऱ्या गोष्टी फायनल झालेल्या आहे. कार्पेट सुद्धा फायनल झालेलं आहे. शॉप एका नवीन स्वरूपात आपल्या दर्शकांना ग्राहकांना भेटणार आहे ना, त्याच्यामुळे खूप जास्त एक्साइटमेंट आहे. हे बघा ना, इथं कार्पेट येईल, इकडं ग्लास येईल, इथं एसी येईल, म्हणजे एकदम कम्फर्टेबल होऊन कस्टमरला आता शॉपिंग करता येणार आहे आपल्याकडे. इथं मस्तपैकी ग्रास पण लावलेला आहे जेणेकरून कस्टमरला फोटोज वगैरे काढायचे असतील आपल्या शॉपमध्ये. इथं बॅकग्राऊंड बनवून दिलेलं आहे आपण. इथं पण मिरर येणार आहे, म्हणजे हे जे दिसतंय ना हे पण दिसणार नाहीये. पण ह्या साईडला पण हे जे उरलेलं आहे ना एक्स्ट्रा ते पण कट करून घेऊ. हे खूप सुंदर दिसतंय. हे बघा असं बॅकग्राऊंड दिसणार आहे. तर आता मी आणि पप्पा चाललोय घरी, पण ऋषी आमच्या सोबत नाही येते कारण की ना आपल्या शॉपवर काम चालू आहे ना, तर मग ऋषीला थांबावं लागतं इथे थोडं फार हेल्प करायला. एसी आजच्या आजच बसणार आहे. वाव, आणि जमलंच तर, नाही तर उद्या बसणार, त्याच्यामुळे थांबतोय. आणि मला घरी जाऊन आहे ना मस्तपैकी फिश फ्राय बनवायचं आज आमच्यासाठी. मग तू खायला येशील ना, मी सर्व तयारी करून ठेवा. जेव्हा फ्राय करायचं असेल ना मी तुला फोन करेल, मग तेव्हा तू घरी ये. आणि हे जे आहे ना हा स्प्रे, हा मला एका कस्टमरने ना गिफ्ट दिला होता आणि तो तसाच पडलेला होता. म्हटलं आता तो क्लीन करून परत लावून देऊ. त्याच्यामधलं संपलेलं असेल ते आणतो ना मी. तर आता आलोय आम्ही घरी आणि पप्पांनी ना या ठिकाणी फिश पण आणून ठेवलेलं आहे. तर याला ना आधी धुवून घ्यायचंय, तोपर्यंत मी ना लसूण वगैरे सोलून घेते आणि फिश फ्राय साठी ना तयारी करते. तर आता मासे आहे ना छान धुतलेले. आता याला आहे ना मला मॅरिनेट करून ठेवायचंय. तर यामध्ये ना मी अद्रक, लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या काढलेल्या आहे, तर ते पेस्ट यामध्ये टाकते. आणि त्यानंतर दही, थोडं तिखट, हळद वगैरे सगळं टाकून आहे ना त्याचं छान मॅरिनेट करून ठेवते. तर आता आहे ना मी मॅरिनेट पण करून ठेवलेलं आहे. फिशचं मॅरिनेट केलेलं आहे आणि फ्रीजर ऑन केलेलं आहे आमचं, म्हणजे ना ते छान मॅरिनेट होईल. आणि आम्हाला आहे ना थोडी भाजी सुद्धा बनवायची, म्हणून मी ना थोडे पीस साईडला ठेवले होते आणि आता भाजी बनवते. यामध्ये मी लसण, अद्रक, हिरवी मिरची आणि थोडी कोथिंबीर त्याची पेस्ट करून टाकलेली आहे. आता त्यामध्ये मी टोमॅटो टाकते आणि छान सिंपल भाजी बनवते. फायनली आता एसी पण आलेलं आहे. बघा आम्ही ना शेवटी LGचं एसी घेतलं. 50,000 रुपये घातले. लाईट बिल जर जास्त आलं त्याला आणायला 50,000 घातले. मग तुझ्या समोर दिला आता पैसे बघ ना तू. LG. LG. तर काही तेव्हा आणि शॉप मध्ये ना हे पण लावलेलं आहे फ्रेम्स. मी ऑनलाईन ऑर्डर केलं त्याला. ऑनलाईन मला वाटलं मोठे आहे त्या निघाले एवढी शकत. छान वाटतंय. भारी आला. नवीन वर्षाचं नवीन एसी, नवीन दुकान, सगळ्या गोष्टी नवीन. ते आम्हाला बघायचंय, पण ते माणूस यूज तर म्हटलं काय अनबॉक्स करायचं नाही. येईल ना थोड्या वेळात. उद्या कार्पेट पण बसणार इथं. हे भारी वाटतंय. मस्त वाटतंय. आता आहे ना पप्पा जेवायला बसले ना, तर त्यांच्यासाठी मी मस्तपैकी या ठिकाणी आहे ना फिश फ्राय करते. अजून ऋषी पण नाही आलेला आहे. ऋषीला म्हटलं की गरम करून दिलं जाईल, पण अजून ऋषी कधी येतो काय माहिती. आता रवा फ्राय करते. ऍक्च्युली रवा फ्राय केला ना की ते असे एकदम क्रंची होते वरतून आणि मधून एकदम सॉफ्ट राहते मस्त. काही आपली जी एसी फिटिंग आहे ना ती उद्या मॉर्निंगला होणार आहे, कारण आता खूप जास्त लेट पण झालेलं आहे आणि आता ते वायरिंग काढणं ते खूप जास्त अवघड होणार आहे. आणि मेन म्हणजे पहिले जो पॉईंट आहे ना, आम्ही तो समोर घेत होतो, बट आता तो बॅक साईडने काढतो. पहिले ना आम्ही एसी इथं बसत होतो, बट समोरून फोडणं आणि ते विचित्र दिसलं असतं. त्याच्यामुळे फायनल केलं की मागच्या मागे एसी काढून घ्यायचं आणि एसी इथं बसवायचं. सॉरी, तो एक्झॉस्ट जो असतो ना एसीचा तो मागं बसवायचा आपल्या शॉपच्या आणि इथे एसी बसून घ्यायचं असं. तर काही आता चालू आहे थोडंसं एसीचं काम. ते ऍक्च्युली मॉर्निंगला करणार होते, बट अर्ध काम आता करून ठेवताय. जसं की ड्रिलिंग वगैरे असेल, मग बाकीचं काम मॉर्निंगला करणार आहे, म्हणजे फिटिंग वगैरे. काही फायनली आता मी घरी आलोय. अरे तू खूप जास्त मिस आउट केलं. शॉपमध्ये एसी आलंय आपलं. नवीन एसी. उद्या फायनली आपल्या दुकानात एसी बसणार आहे. लाईफ मध्ये फर्स्ट टाइम आमच्या शॉप मध्ये काय ना कुठेतरी एसी बसतोय. आणि आमच्या मम्मीच्या पायाला झालंय काहीतरी कुरूप बिरूप कापलंय. हे बा मग गाठ होती ती अशी. पप्पा एसी बसणार आपल्या दुकानात पहिल्यांदा कुठेतरी एसी. मला वाटलं आजच बसून येतो काय तू. बसवणार होतो, पण ते ड्रिलच जात नव्हतं माग आणि पहिले कुटाने करावं लागत होते. आता बरं झालं ते मागच पॉइंट भेटला. यांना बसणार नाही का?
काय नाही ना, त्याला ते मशीन लागतं मोठं. बरं झालं उद्या बसणार एसी, म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्या दुकानात एसी बसणार आहे. मग अशीच भरभराट राहिली पाहिजे. मग सगळ्या दुकानात एसी बसू. सगळ्या घरात तर बसवणारच आहे. त्याच्यासाठी आता गरम गरम फिश फ्राय केलेले खाऊन सांगा ते लागणार आहे का. आणि आता आम्ही परत जेवण करून शॉप वरती आलेलो आहे. हर्षदला आहे ना मी रायडिंगचा एक्सपिरियन्स दिला. एकदम गाडी पळवली. मजा आली का? हो खूप मजा आली. सगळं पोरं लगे दाराकडे बघत होते इतक्या स्पीडनी काबर पळवतय. मजा आली ना पण. हो खूप मजा आली. लाईफ मध्ये मी पहिल्यांदा एसी बघते. वाव, ते पण स्वतःच पहिल्यांदा बघतोय तू. तसं तर लय बघितलंय बाहेर. मी खूप एक्साइटेड आहे. कधी आपण लावतो मग एसी चालू करतो. मग मी एक शॉपवर मस्त एसी चालू करत जाईल गरमीच्या दिवसात. हे देख वाव. हर्षद शॉप साठी बघ मी किती गोष्टी आणलेल्या आहे. हे बघ, हे पण आहे. हे तर आहेच म्हणजे ऑलरेडी त्याचं रिफ्यूल आणलं ते. आणि परत हे बघ काय पकडे. हे बघ वाव पप्पी किती क्यूट आहे. ठेवून दे याच्यात परत. आणि बाकीच्या गोष्टी बघायच्या आहेत का तुला? यस बघू ना. बघ ना, हळू काढा. वाव किती भारी आहे. हे किड्स वेअर साठी आणलेलं आहे. लय भारी आहे. असं ठेवायचं. आणि हे लाईट पण आहे याच्यात. हो हे बघ किती भारी वाटेल ठेवल्यावर. आणि याच्यात काय त्याच्यात आता लय मोठ्या गोष्टी त्यानंतर दाखवतो मी तुला. आपल्या बाहेर सुद्धा सिलिंग चालू आहे. आता ऋषी पण जेवण करून परत गेलाय शॉपवर. आमच्या शॉपवरचं काम चालू आहे ना, त्यामुळे आम्हाला न्यू इयर साठी कुठे बाहेर पण जाता आलं नाही. काम 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 कामच चालू आहे. तो या वर्षी गेलेला आहे आणि आता डायरेक्ट पुढच्या वर्षी येणार आहे. म्हणजे तो आहे ना 12 वाजेच्या नंतरच येतोय. 2-3 वाजता त्याला घरी यायला बेसिकली आता. तर मग तो आहे ना आता पुढच्या वर्षीच येणार आहे डायरेक्ट. तर तसं तर आम्ही न्यू इयर मध्ये काही सेलिब्रेशन वगैरे नाही करत. मी जेव्हा छोटी होती ना तेव्हा मी अवॉर्ड शो बघायची. मिस आयफा अवॉर्ड वगैरे कोणतं राहायचं ना, न्यू इयरच्या दिवशी राहायचे ते अवॉर्ड. तर मला ना ते बघायला इतकं आवडायचं ना, म्हणजे दरवर्षी ते बघायचे म्हणजे बघायचे. ते बघणं म्हणजेच माझं सेलिब्रेशन राहायचं. तर बेसिकली 2024 आमच्यासाठी खूप छान गेलं. नवीन नवीन स्टेट फिरलो, एक्सप्लोअर केलं. आणि मेन म्हणजे ना प्रत्येक वर्षात आमचं एक तरी राज्य फिरून झालं पाहिजे. म्हणजे ना आपली एक आठवण राहून जाते की हा आपण 2024 मध्ये जैसलमेरला गेलो होतो. जसं की आम्ही 2023 मध्ये पण चेन्नईला गेलो होतो. म्हणजे असं आठवण राहून जाते प्रत्येक वर्षाची. मी एवढंच होप करते की 2025 मध्ये पण आमचं कोणतं ना कोणतं राज्य फिरून झालंच पाहिजे. नवीन वर्षाचा ना एक प्रण घेतला पाहिजे. असा प्रण घेते की माझ्या अंगामधला आळस सोडून देणारे, माझ्या करिअरकडे, माझं जे वर्क आहे ब्लॉगिंग किंवा मग व्हिडिओज वगैरे त्याकडे फुल ऑन फोकस करणारे, कॉमेडी रील्स का होईना माझ्या ऍक्टिंग स्किल्स कडे लक्ष देणारे. म्हणजे मी माझ्या लाईफ मध्ये ज्या गोष्टी करते ना त्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पण सर्व पोहोचवू शकले पाहिजे. यासाठीच मी हा प्रण घेतलेला आहे आणि मी या प्रणवर ठाम आहे आणि मी कम्प्लीट करणार आहे. माझी ऍक्टिंग स्किल किंवा मग ब्लॉगिंग स्किल एकदम परफेक्ट करणार आहे. आपल्या मेन्सवेअरच्या बाहेर सुद्धा आता सिलिंगचं काम चालू आहे आणि नवीन वर्षाचा प्रण घ्यायचा आहे. तर मी तर घेतलेला आहे. परंतु तू काय प्रण घेतलेला नवीन वर्षाचा? लाजू नको, इकडे बघून सांग. प्रण घेतला असेल ना की नवीन वर्षाचा? काय घेतला? उद्योजक व्हायचं. उद्योजक व्हायचं का? मामा तुम्ही काय प्रण घेतला नवीन वर्षाचा? प्रण घेतला असेल ना की नवीन वर्षात हे करायचं? हा काय करतात नवीन वर्षात? अच्छा जाऊ द्या. मामान काही प्रण घेतलेलं दिसत नाही. मी तर घेतलेला आहे प्रण. मला यावर्षी जिम करायची कंटिन्यू आणि बॉडी बनवायची भाऊ. यावर्षी मी आता हाच प्रण घेतलेला आहे. होप तो पूर्ण होईल. बघू आता काय होतं. आणि निवृत्ती शेट अजून एक मेंबर आहे आपले, त्यांनी काय प्रण घेतलेला आहे? काय प्रण घेतलाय का नवीन वर्षाचा? काहीच नाही. हा काहीच काहीच नाही घेतलं. नाही घातलं. टाइम बाकी लागू. काय टाइम बाकी 30 बसला. शॉपला लाईट आणि ते लावल्यानंतर शॉप इतकं भारी दिसतंय ना, एक नंबर डायरेक्ट. आपल्याला न्यू इयरची पार्टी वगैरे तर काही करायची नाहीये. सो आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.